आणि यानंतर आताची एक मोठी बातमी पाहूयात। पुणे नाशिक महामार्गावरती नारायणगाव बायपासला गॅस गळतीची मोठी घटना घडलेली आहे। गॅस वाहतूक करणाऱ्या गाडीमधूनच महामार्गावरती ही गॅस गळती झालेली आहे। गॅस गळतीची हवा ही आता सर्वत्र पसरलेली आहे। अचानकपणे गॅस गळती सुरू झाल्यामुळे नारायणगाव परिसरामध्ये सध्या घबराटीचं वातावरण आहे। पुणे नाशिक महामार्गावरती वाहतूक सुरू असतानाच ही गॅस गळती अचानकपणे सुरू झाली। काही वेळामध्ये गॅस गळतीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे, मात्र गॅस गळती सुरू असताना सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण होतं आणि या गॅस गळतीचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाहीये। गॅस गळती आता थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे, परंतु याचं नेमकं कारण काय होतं ते अद्यापही कळू शकलेलं नाहीये। पुणे नाशिक महामार्गावरची ही घटना आहे। नारायणगाव बायपास जवळ एका कंटेनरमधून ही गॅस गळतीची मोठी घटना घडलेली आहे। गॅस वाहतूक करणाऱ्या गाडीमधूनच अचानकपणे महामार्गावरती ही गॅस गळती सुरू झाली, त्यामुळे कुठेतरी या परिसरामध्ये भीतीचं वातावरण देखील पसरलेलं होतं। अचानकपणे ही गॅस गळती सुरू झालेली होती, त्यामुळे हे भीतीचं वातावरण पसरलं, परंतु काही वेळानंतर ही गॅस गळती रोखण्यामध्ये यश आलेलं आहे। परंतु वाहतूक सुरू असताना ही गॅस गळती झालेली होती आणि तिथे कोणत्याही प्रकारची यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीनं नव्हती, त्यामुळे प्रवाशांसह स्थानिकांमध्ये देखील काही काळ भीतीचं वातावरण होतं। पुणे नाशिक महामार्गावर टँकरमधून ही गॅस गळती झालेली आहे। सध्या गॅस गळती ही थांबलेली आहे, परंतु या गॅस गळतीचं नेमकं कारण काय होतं, कशामुळे ही गॅस गळती झाली हे अद्यापही कळू शकलेलं नाही। आणि आज संदर्भातले अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांच्याकडून। नाझीम, पुणे नाशिक महामार्गावर नारायणगावच्या जवळ ही घटना घडलेली आहे। ही गाडी जी आहे ती गॅसची वाहतूक करत होती, परत वाहतूक करत असतानाच अचानकपणे या टँकरमधून गॅसची गळती या ठिकाणी झालेली आहे। दृश्य आपण बघू शकतो की कशी भयानक परिस्थिती किंवा एक भयभीत करणारं वातावरण त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेलं आहे आणि हे सगळं गॅस त्या ठिकाणी गळती होत असल्यामुळं आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती आटोक्यात घेण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत, परंतु या निमित्तानं पुणे नाशिक महामार्गावरची वाहतूक काही काळ मात्र विस्कळीत राहणार आहे। अगदी धन्यवाद नाझीम या संपूर्ण माहितीबद्दल।